नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण आज मळी खताबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आजकाल जमीन कडक होत चालली आहे, खताचा खर्च जास्त प्रमाणात वाढत आहे आणि उत्पादन आपल्याला म्हणावं तसं मिळत नाही। मग बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, जमीन कशी सुधारायची आणि त्यासाठी आपण स्वस्तात पण चांगलं खत कोणतं द्यायचं, याचबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर मळी खत आजच्या व्हिडिओत आपण मळी खताबद्दल, हे मळी खत काय आहे, कसं बनतं, त्याचे पिकाला आपल्या काय फायदे होतात, किती प्रमाणात त्याचा वापर करायचा, कुठल्या पिकाला आपण कसं वापरायचं आणि काय काळजी घ्यायची, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मळी खत म्हणजे काय असतं। शेतकरी मित्रांनो, आपण सगळे ऊस पिकवतो। ऊस साखर कारखान्यात गेल्यानंतर त्याचा रस काढला जातो आणि हा रस गाळताना जो काळपट आणि चिकट ओलसर जो गाळ उरतो त्यालाच आपण मळी खत म्हणतो। आता ही मळी कुठलंही केमिकल नसतं, यामध्ये ही पूर्ण सेंद्रिय असते। आता हे मळी खत तयार कसं होतं? साखर कारखान्यामध्ये जेव्हा ऊस गाळला जातो, रस वेगळा होतो आणि रस स्वच्छ करताना गाळ वेगळा पडतो, हाच गाळ म्हणजे ती मळी असते। आता ही मळी कारखान्यात काही दिवस ठेवून कुजवली जाते आणि मग शेतकऱ्यांना ती वापरण्यासाठी दिली जाते। आता मळी खतामध्ये काय काय कोणकोणते घटक असतात ते आपण जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मळी खतामध्ये जमिनीला लागणारे भरपूर ताकद असणारे असे घटक असतात। यामध्ये सेंद्रिय कर्ब यामुळे वाढतो, तसंच जमीन मऊ ठेवतो तो सेंद्रिय कर्ब। नत्र यामध्ये असतं, म्हणजे पिकांची वाढ चांगली करतो। स्फुरद यामध्ये असतं, मुळांसाठी महत्त्वाचं असतं हे। त्यानंतर पालाश असतं, पालाश काय करतं, फुल असेल फळ वाढवण्यासाठी, साईजसाठी, कलरसाठी आपल्याला उपयोगी पडतं। त्याचबरोबर यामध्ये कॅल्शियम असतं, कॅल्शियममुळे जमीन कडक होऊ देत नाही। मॅग्नेशियम असतं, पानांचा रंग सुधारतं, हिरवगार पानांमध्ये राहतो हिरवगार पाना। त्यानंतर यामध्ये झिंक असन, आर्यन, हे आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते पण यामध्ये थोड्याफार प्रमाणात असतात। यामुळे काय होतं, पिकाची कमजोरी कमी करतात आणि पीक चांगलं जोमदार येण्यासाठी आपल्याला हे मदत करतात। म्हणजे काय, तर या मळी खतामध्ये आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात। तर आता हे मळी खताचे फायदे आपल्या पिकाला काय काय होतात, आता आपण नीट समजून घेऊयात। एक म्हणजे जमीन भुसभुशीत करतं, दुसरं म्हणजे जमीन कडक राहते, त्यानंतर पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती चांगली वाढते जमिनीमध्ये, मुळं खोलवर जातात, पिकाला जोम येतो, पानांचा रंग गडद हिरवा झालेला दिसून येतो। त्याचबरोबर आपल्याला फुलधारणा चांगली होते पिकामध्ये, फळाचा आकार चांगला येतो, उत्पादन आपलं वाढतं आणि रासायनिक खताचा जो आपला खर्च असतो तो आपल्याला कमी होतो। यामुळं जो शेतकरी मित्रांनो 2 ते 3 वर्ष मळीचा सतत वापर करतो, त्याची जमीन आपल्याला लगेच त्यामध्ये फरक जाणवतो। जमीन आपल्याला भुसभुशीत झालेली दिसती आणि जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढलेली दिसते। तर आता हे मळी खत वापरण्याची योग्य पद्धत कोणती आहे? मळी खत टाकताना शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा नांगरतो त्यावेळेस नांगरताना नांगरायच्या अगोदर आपण जमिनीमध्ये टाकून ही त्यानंतर मिक्स करून घेऊ शकतो, मिसळून घेऊ शकतो। त्यानंतर ओलसर जमिनीत आपण याचा वापर करू शकतो। मळी खत कधी शेतकरी मित्रांनो वरच्यावर ठेवायचं नाही, त्याला मातीमध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आणि मग त्याचा वापर करायचा। तर आता मळी खताचं प्रमाण किती घ्यायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आहे। तर ऊस पिकासाठी आपण अंदाजे 2 ते 3 टन प्रति एकरसाठी घेऊ शकतो। त्यानंतर आपण भाजीपाला पिकासाठी हे 1 ते 1.5 टनापर्यंत घेऊ शकतो। फळबागवर्गीय जे पिकं असतं त्यांसाठी 1 ते 2 टन घेऊ शकतो। गहू, मका आणि जे रेग्युलर पिकं असतात त्यांसाठी आपण 1 टनापर्यंत याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, जर नवीन जमीन असेल आपली, तर जमीन फार जर कडक असेल तर पहिल्या वर्षी आपण थोडंफार जास्त प्रमाणात जर वापरलं तरी चालतं। आता मळी खत वापरताना काय काळजी घ्यायची, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताजी मळी आपण डायरेक्ट वापर करू नये। किमान मळी 30 ते 45 दिवसाची कुजलेली असावी आणि मग आपण त्याचा वापर करावा। पाण्यात मिसळून करून याचा फवारणीसाठी वगैरे वापरू नये। थेट मुळावर पैसे आपण एकदम जवळ टाकू नये, कारण की गरम जास्त असते, आपल्या मुळं जवळून झाड जाण्याची शक्यता असते। शेणखत असेल किंवा गांडूळ खत यासोबत जर आपण याचा मिक्स करून जर वापर केला तर आपल्याला याचा रिझल्ट 100% चांगला येतो। आणि ताजी मळी जी असती ती डायरेक्ट मुळांपाशी आपण टाकू नये, त्यामुळं काय होईल, मुळं एक तर मुळांना झटका बसून आपलं झाड जाळण्याची शक्यता असते। तर आता मळी खत आपण इतर खतांबरोबर कसा वापर करायचा, तर मळी खत प्लस शेणखत जर आपण टाकलं तर आपल्याला एक तर चांगला रिझल्ट येतो, जमीन सुधारण्यासाठी आपली मदत होते। मळी खतासोबत आपण गांडूळ खताचा वापर करू शकतो। त्याचबरोबर मळी खत आणि जीवामृत याचा वापर करून आपण करू शकतो। असं जर का आपण कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला चांगला फायदा होतो। आता मळी खताचा शेतकरी मित्रांनो याचा जो रेट असतो तो आपल्या भागानुसार, ठिकाणानुसार, टनानुसार आपल्याला कमी जास्त होऊ शकतो आणि कारखाना जर आपल्याला जवळ असेल तर आपल्याला ती मळी स्वस्त पण मिळते। आता शेतकरी मित्रांनो, मळी खत हे स्वस्त आहे, सेंद्रिय आणि जमिनीसाठी वरदान आहे आपल्याला हे खत।
जमीन टिकवायची जर असं आपल्याला चांगली उत्पादन वाढायचं असेल आणि खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल तर मळी खताचा जर वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर आपल्याला रिझल्ट पण याचा चांगला येतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.